नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑफिशियल परिजात ब्लॉग या चॅनलवर। राम नवमी याबद्दल निबंध किंवा त्याबद्दलची थोडक्यात माहिती जाणून घे। चला तर मग सुरू करूया। प्रभू श्रीराम यांचा जन्म आजच्या उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या या ठिकाणी झाला होता। ते राजा दशरथ यांचे ज्येष्ठ पुत्र होते। त्यांच्या आईचे नाव कौशल्या असे होते। लहानपणापासूनच श्रीराम सर्वांचे लाडके होते। त्यांचा स्वभाव संवेदनशील, विनयशील, न्यायप्रिय आणि सत्यप्रिय असा होता। श्रीराम आपले वडील दशरथ आणि तिन्ही मातांचा अतिशय आदर करत असत। तसेच आपले बंधू लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्यावर स्वतःपेक्षाही अधिक प्रेम करत असत। श्रीरामांचे गुरु महर्षी वशिष्ठ होते। गुरूंच्या आश्रमात त्यांनी विविध विद्या प्राप्त केल्या। श्रीराम हे सुरुवातीपासूनच निडर व पराक्रमी होते। आश्रमातील ऋषी मुनींना त्रास देणाऱ्या दानवांचा श्रीरामांनी वध केला। त्यांचा विवाह जनक कन्या सीता बरोबर झाला। त्यानंतर महाराज दशरथ यांनी रामास 14 वर्षे वनवासात पाठवावे असा आग्रह कैकेयी हिने धरला। श्रीरामांसह सीता व लक्ष्मण यांनी देखील वनवास स्वीकारला। वनवासात रावणाने सीतेचे हरण केले। श्रीरामांनी हनुमान, वानरराज सुग्रीव व वानर सैन्याच्या सहकार्याने सीतेचा शोध लावला। लंकाधिपती रावणाचा वध करून ते अयोध्येस परत आले। श्रीराम अतिशय सद्गुणी होते। त्यांच्या वागण्यात एक अद्भुत शारीरिक आणि मानसिक शिष्टाचार होता। ते अतिशय सहृदय, शांत, सरळ स्वभावाचे, निडर, प्रेमळ, उदार आणि महान होते। श्रीरामांना माझे शतदा नमन। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू।